मुंब्रा आणि दिवा भागात उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून टीकेचे धनी ठरलेल्या प्रशासनानं अखेर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. कळवा येथील सह्याद्री सोसायटी आणि घड्याळ चौकातील 2 इमारतींवर पालिका प्रशासनानं कारवाई केली असून यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून भूमाफियांकडून बेकायदा बांधकामं उभारण्याची कामं सुरू आहेत. यामध्ये कळवा, मुंब्रा, दिवा आणि शिलडायघर भागातील इमारती सर्वाधिक आहेत. 2 महिन्यात 8 मजली इमारती उभारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात नुकतेच आरोपही केले होते. या बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यांवरून पालिका प्रशासनावर सातत्यानं टीका होते. अशी बांधकामं रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून अशा इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा करू नये असे आदेश त्यांनी नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर ही बांधकामं पाडण्यासाठी पालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कळवा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी विटाव्यात नव्यानं उभ्या राहत असलेल्या 2 इमारतींचं बांधकाम तोडण्यात आलं. विटाव्या पर्याचं मैदान आणि विसर्जन घाट येथे ही अतिक्रमणं उभी राहत आहेत. यामध्ये एका 4 मजली इमारतीचाही समावेश होता. ती जमीनदोस्त करण्यात आली आहेत. कळव्यातील सह्याद्री सोसायटीजवळ तळअधिक 2 मजल्याच्या इमारतीवरही कारवाई करण्यात आली. तसंच घड्याळ चौकातील नव्यानं उभारण्यात येत असलेल्या इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचंही ठाणेकर यांनी स्पष्ट केलंय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे तहसीलदार यांच्या माध्यमातून मुंब्रा खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर महसूल विभागाच्या पथकानं काल धडक कारवाई केली. मुंब्रा ते डोंबिवली या खाडीपत्रात गस्त घालताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ही अवैध वाळू उपसा करणारी बोट आढळली. त्यानंतर नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि ठाणे तलाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता पथकानं ही कारवाई केली आहे. ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीतच तोडून टाकली. गॅस कटरच्या साहाय्यानं ही बोट पाण्यात तोडण्यात आली. मुंब्रा खाडीच्या पात्रात 12 सप्टेंबर रोजी जिलेटिन आणि डिटोनेटरच्या कांड्या असलेली अनधिकृत बोट आढळली होती. बुधवारी पुन्हा अशी अनधिकृत बोट खाडीपात्रात आढळल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यामुळे खाडीपात्रात मेरीटाईम बोर्ड आणि सागरी पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय. सकाळी 5 वाजल्यापासून खाडीपात्रात सर्च ऑपरेशन केल्यानंतर 5 ते 6 तासानंतर एक अनधिकृत बोट आढळून आली आणि तिच्यावर यशस्वीरित्या कारवाई पूर्ण करण्यात आल्याची माहिती महसूल विभागानं दिली आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दक्षता पथक 2च्या टीमसह तलाठी सोमा खाकर, अरुण कासार, निलेश कांबळे, राहुल भटकर, रत्नदीप कांबळे, सतीश चौधरी, धोंडीबा खानसोले, मंडळ अधिकारी राजेश नरोटे आदीही उपस्थित होते. तर काय सांगाल, महसूलच्या माध्यमातून पुन्हा एक मोठी कारवाई समोर येते? गेल्या 3 महिन्यापासून आम्ही सतत कारवाई करतोय. वर्षभर झाले आमच्या सतत दर आठवड्याला स्क्वॉड आमचा चालू आहे. कलेक्टर ऑफिसचा दक्षता पथक पण आमच्याबरोबर नेहमी असतो. परंतु आता इतक्या कारवाई आम्ही करतो पण यांच्यावरती जबर बसत नाही. मग आता आम्ही विचार असा केला आहे की यांना आता वेगळ्या स्टाईलनी थोडंसं काम करावं लागेल. यांच्यामध्ये जाऊन यांच्यासारखा विचार करावा लागेल. त्याच्यामुळे आता मी कटर पूर्ण सोबतच घेऊन आलेलो आहे. आता ती पूर्ण मध्येच बोट कापायची, त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत. वारंवार विनंत्या करून झाल्या, यांच्यावरती गुन्हे दाखल करून झाले, सगळं करून झालं, पण हे काय सुधारत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आता पहा, मी पूर्ण कटरची माझी टीम आहे, पूर्ण कटरसोबत आणलेले, वेल्डरसोबत आणलेले आहेत. आता ही बोट तुम्ही पाहाल ना, तुम्ही का मधूनच तिला पूर्ण कापणार, पूर्ण कापून तिला किनाऱ्यावरती घेऊन जाणार. कारण की आता इथे माझ्याकडे किमान तुम्ही बघाल तर किमान 20-25 माणसं आहेत. बोट कापण्यासाठी 20-25 माणसं लागतात. त्याच्यानंतर तिकडे नेण्यासाठी 20-25 माणसं, अशी पूजाजवळ एक बोटीसाठी किमान 100 माणसांचा जाफा लागतो. म्हणजे कटर लागतात, हेल्पर लागतात, त्याच्यानंतर हायड्रा लागतो, मोठा क्रेन लागतो. हे सगळं करेपर्यंत अक्षरशः आम्हाला तर 24 तास जातील. म्हणजे हे बोलण्याचा उद्देश एवढा आहे की सगळ्या डिपार्टमेंटने जर मिळून केलं, म्हणजे पोलीस विभाग, मेरीटाईम बोर्ड, रेल्वे, तर तुम्ही बघा रेल्वेचा पण तुम्ही जर पूल बघाल तर रेल्वेच्या पुलाच्या बाजूला आहे. वारंवार आम्ही रेल्वेला पत्र दिलं आहे की तिकडे बोल्डर टाका, तिकडे तुम्ही रिस्ट्रिक्ट करा एरिया, तरी रेल्वे विभाग त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे ढुंकून बघत नाही. मग अशा वेळी आम्ही करणार काय? आम्हाला जेवढं जमतं आहे, आमच्याकडे जेवढी यंत्रणा आहे, आता माझे सगळे तलाठी आहेत. तुम्ही बघा, या तलाठ्यांना आता इथून गेल्यानंतर ऑफिसचं पण काम आहे. असं नाही की बाबा मला एकच काम आहे, इथे गेल्यानंतर मला परत ऑफिसचं पण काम करायचं आहे. त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही आता वेगळ्या स्टाईलने थोडी करतोय.
आता याच्यापुढे पण आम्ही कटर घेऊन जाणार आणि जागेवरच बोट कापणार. ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत शिवसेना हाच मोठा भाऊ आहे असं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ठाणे जिल्ह्यात निवडणूक जिंकायची असेल तर शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घ्यावाच लागेल असं सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा ठाणे महापालिकेवर फडकवायचा असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. ठाण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, धर्मराज पक्षाचे नेते राजन राजे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख नेते संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचार करणार आहोत. ठाणे जिल्ह्यात शिवसेना मोठा भाऊ आहे. ठाणे जिल्हा जिंकायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा आम्हाला खांद्यावर घ्यावाच लागेल असं मत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केलं. कोणत्याही परिस्थितीत ठाणे महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे असंही ते म्हणाले. सध्या लोकसभा निवडणुकीचं सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात इंडिया आघाडीवर आहे. देशातील लोकांची मानसिकता बदलायला लागली असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवतील अशी त्यांनी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना निवडून आणू. केवळ लोकसभेची निवडणूक नव्हे तर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाऊ असंही आव्हाड यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात MBSला नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचं रॅगिंग केल्याप्रकरणी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल करण्यात आले. तसंच त्यांना एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालयामधून निलंबित करण्यात आले. वसतिगृहात रॅगिंग झाल्याची तक्रार करणारा ईमेल सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात आला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनीही राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना या ईमेलद्वारे सूचित करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अधिष्ठात्यांनी रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या साहाय्यानं तपास केला. त्यात नव्यानं MBBSसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम आणि द्वितीय वर्षातील MBBSमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मुलांच्या वसतिगृहात रॅगिंग केलं असल्याचं निदर्शनास आलं. रॅगिंग प्रतिबंधक समितीने या संदर्भात कसून चौकशी करून प्रथम आणि द्वितीय वर्षातील दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्च शिक्षण संस्थांमधील रॅगिंग प्रतिबंधक नियमावली 2009च्या अधीन राहून करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येत अविनाश जाधव यांच्याशी चर्चा केली आहे. उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली असून आपण उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मनसेला करण्यात आली आहे. याबाबत अविनाश जाधव यांना नोटीसही देण्यात आली असून टोल प्रशासन आणि MSRDC अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढावा अशी सूचना पोलिसांनी दिली आहे. याबाबत मार्ग काढण्यासाठी काही वेळ मनसेला देण्यात आला असून जर त्यानंतरही उपोषणावर ठाम राहिले तर कारवाई करण्यात येईल असा इशाराच उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिलाय. दरम्यान उपोषणस्थळी ठाणे आणि मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून येतोय. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही उपोषणस्थळी दाखल झाली आहे. म्हणा या मोर्चे म्हणा हे सुरूच आहे. काय तुमचं एकंदर बोलणं झालेलं आहे त्या ठिकाणी उपोषण करताना? या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांचं टोलवाढीच्या विरोधात उपोषण सुरू आहे. त्या अनुषंगानं आम्ही त्यांना सदर उपोषण कार्यक्रमासाठी पोलीस विभागाच्या वतीनं त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149 अन्वये त्यांना
वाहतूक असेल किंवा इतर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं सविस्तर त्यांना नोटीस देखील आम्ही बजावणी केलेली आहे. आता आम्ही त्यांची चर्चा केली त्यांच्याशी. त्याचबरोबर MSRDCचे जे काय अधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्कात आहोत आणि यामधून काय मार्ग काढता येतो का. त्याचबरोबर आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की आपण हे सदरचं उपोषण मागे घ्यावे. उपोषण झालं चालू राहिलं तर पोलीस काय पाऊल असणार? जमाबंदीचे आदेश पहिला लागू दिवस आहे. आहे. असं असताना उपोषण केलं तर काय गुन्हा दाखल केला आहे, करणार आहे काय? जमाबंदीचे 37(1)(3) मुंबई पोलीस अधिनियमनुसार सध्या लागू आहे. त्या अनुषंगानं आम्ही त्यांना CRPC 149 प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे. पुढची आता भूमिका काय असेल तर ऐकण्यास तयार नाही. आम्ही सध्या चर्चा करत आहोत आणि जे काय आहे ते पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करू. तर ठाकरे गट देखील चौक सभा करणार आहे, त्या संदर्भात देखील नोटीस आलेली आहे. मात्र आज देखील त्या चौक सभा घेणार आहे. कसं पोलिसांची कोणत्या कारवाई असणार? तेच सांगितल्याप्रमाणे 37(1)(3)चा मनाई आदेश लागू आहे आणि संबंधित कोण जे उपोषणकर्ते आहेत किंवा जे काय निदर्शन आंदोलन करणार त्यांना आम्ही नोटीस बजावणी केलेली आहे. काय गुन्हा दाखल होऊ शकतो जमाबंदी आदेश मोडल्यामुळे? ते आम्ही पुढे चर्चा करून नंतर ठरवू. सर हिंदी बता दें सर.